नमस्कार. मागे गणेश जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मी बनवत आहे उकडीचे मोदक. तर इथं मी आता नारळ फोडून घेतलेला आहे. गूळ पाव किलो आहे. नारळ आपला फोडून झाला, आता किसणीनं किसून घेणार आहे. तर खोबरं आपलं किसून झालं की आता सारण बनवून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये मी 1 चम्मच तूप घातलेला आहे, पाव किलो गूळ घातलेला आहे आणि 2 चम्मच पाणी घालून आता हे आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गूळ. गूळ छान वितळला की त्याच्यामध्ये 2 चम्मच मी तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ. आणि तीळ परतून झाले की मग किसून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे. आणि आता वरून पाव चम्मच वेलची पूड घालून आता छान सारण आपलं बनवून घेतलेलं आहे. तर इथं पातेल्यामध्ये 2 पेले पाणी घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून तांदळाचं पीठ मी 1 वाटी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपले हे उकडीचे मोदक अशा प्रकारे मी बनवत आहे. मी याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर मी तो बोलून नव्हता टाकला, तुम्हाला सांगितलं नव्हतं सर्व डिटेलमध्ये. तर आता पिठाची उकड आपली थंड झाली की त्या छोट्याशा वाटीने मस्त मळून घेऊन हाताने थोडं थोडं पाणी करून मळून घेतलेलं आहे पीठ. आता सारण आपलं थंड झालेलं आहे. तर मी साच्याने काही मोदक केलेले आहेत आणि काही मोदक हाताने केलेले आहेत. आणि त्याच्यावरती मी नंतर मोदक सर्व बनवून झाले 21 मोदक की केशरचे धागे लावलेले आहेत. तर अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतलेले आहेत. इथं साच्यामधला मोदक तुम्हाला दाखवते मी. अर्धे मोदक माझे हाताची पारी बनवून केलेले आहेत. तर आता याच्यावरती मी केशरचे धागे लावले. तर पाणी आपलं गरम झालेलं आहे, मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे मी तयार केलेला आहे बाप्पासाठी नैवेद्य. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.